नमस्कार मित्रांनो, मी आर आय चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, सध्या यूट्यूबवर आणि गुगल क्रोमवर सर्वात जास्त सर्च केलेला विषय आहे आणि आता ट्रेंडमध्ये आहे जिबली स्टाईल इमेज तयार करणे. तर मित्रांनो, ही जिबली स्टाईल इमेज कशाप्रकारे तयार करायची याकरता हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. आता बघा, ह्या जी जिबली स्टाईल इमेज आहे ही ChatGPTवर तयार करता येते, परंतु ChatGPTवर तयार करताना आपल्याला इथे काही पैसे मोजावे लागतात. या ChatGPTचं जे पेड व्हर्जन आहे ते घ्यायचं असतं आणि त्या पेड व्हर्जनद्वारे आपल्याला ह्या जिबली इमेज तयार करता येतात. परंतु कसं आपल्याला फ्रीमध्ये काही गोष्टी पाहिजेत, म्हणजे सर्वच गोष्टी पाहिजेत आणि आपल्याला अगदी फुकटामध्येच काही वेबसाईटवर आणि ॲप्सवर या जिबली इमेज तयार करतात. खूप ट्रेंडिंगचा विषय आहे. मोठे मोठे नेते म्हणा, अभिनेते म्हणा किंवा सेलिब्रिटी म्हणा, हे सर्वच काही आता जिबली इमेजच्या मागे लागलेले आहेत आणि सर्वच जिबली इमेज. आता मी इथे तयार केलेली जिबली इमेज बघा. ओरिजिनल इमेज माझी हे आहे, बाजूला दिलेली उजव्या हाताला आणि इकडे डाव्या हाताला जिबली इमेज दिसते. आता ही जिबली इमेज सोप्या पद्धतीने कशी काय तयार करायची आपण हे पाहणार आहे. आता तत्पूर्वी तुम्हाला मी व्हॉट्सअपवर नेतो. व्हॉट्सअपवर गेल्यावर बघा, इथे व्हॉट्सअपवर मी काही वेबसाईट बघा. आता हे माझं जो ओरिजिनल फोटो होता, हा ओरिजिनल फोटो होता आणि मी याला इथे या जिबली स्टाईलमध्ये कन्वर्ट केलं आणि काही वेबसाईट बघा. इथे वेबसाईट आहे, ग्रोक AI आहे, आर्टगुरू AI आहे, फोटो.com आहे, नाईटकॅफे.स्टुडिओ ह्या वेबसाईट आहेत. त्यानंतर इथे बघा ॲप्स दिलेले आहेत. या ॲप्स ग्रोक AI एक ॲप्स आहे, टूनमी ॲप्स आहे, पिक्सआर्ट AI अवतार ॲप्स आहे आणि ड्रीम बाय ओम्बो या प्रकारचे ॲप्स आहे. या ॲप्समध्ये जाऊन तुम्ही फ्रीमध्ये या जिबली स्टाईल इमेज तयार करू शकता. आता मला कसं सोपं असं वाटलं की ग्रोक AI ॲप, या ग्रोक AI ॲपवर आपल्याला ही जिबली इमेज फ्रीमध्ये तयार करता येते. तसं आपल्याला ChatGPTवर तयार करता येते, पण त्याचा डॉलर खर्च करून आपल्याला पेड व्हर्जन घ्यायचा आहे. पण आपल्याला फ्रीमध्ये कसं तयार करायचं हे आपल्याला इथं शिकायचं आहे. आता बघा, मी ती ॲप डाउनलोड केली आहे, ग्रोक AI. बघा इथे सर्वात ग्रोक बेटा लिहिला आहे, त्या ॲपवर गेलो आणि बघा इथे ॲपवर गेल्यानंतर इथे प्लस चिन्हावर क्लिक केलं आणि फोटोमध्ये गेलो आणि मला जो फोटो तयार करायचा आहे बघा, आता मी ह्या फोटोच घेतो आणि डनवर क्लिक केलं. डनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे जे आहे तुम्हाला इथे प्रॉम्प्ट द्यावा लागेल. इथे प्रॉम्प्ट द्यावा लागेल, मेक MEKE मेक धिस इमेज ॲन जिबली स्टाईल चेंज. आता तुम्हाला जसा प्रॉम्प्ट द्याल, चेंज बॅकग्राऊंड करा, ब्लॅक हेअर करा, सिल्की हेअर करा, व्हाईट हेअर करा, त्याच्यानंतर काही गार्डन बॅकग्राऊंड ठेवा, असं तुम्हाला जो प्रॉम्प्ट द्यायचा आहे त्यानुसार इथे इमेज तयार होते. आता मेक धिस इमेज इन जिबली स्टाईल, चेंज बॅकग्राऊंड समजा. आता मी इथे लिहितो BACK बॅकग्राऊंड आणि त्यानंतर तुम्हाला इथे त्याला काय करायचं आहे, इथे प्रॉम्प्ट दिल्यानंतर त्याला आपल्याला सेंड करायचं आहे. आता इथे बघा, ह्या इमेजचं काय झालं, याच्यावर बी ग्रोक AIवर ज्या इमेज आहेत त्या इमेज आपल्याला कसं लिमिटेड स्वरूपात तयार करता येतात. बघा इथे ही इमेज तयार झाली आहे ग्रोक AIवर, म्हणजे दिवसाला मला वाटते 1 की 2 इमेज तुम्हाला तयार करता येतात. तर अशा प्रकारे ती इमेज इथे तयार झालेली आहे. कारण की याच्या पहिले मी 2-3 इमेज तयार केल्या, त्यामुळे मला ही इमेज आता मला ॲटलिस्ट कन्वर्ट करून दाखवता आली नाही. परंतु 100% या ग्रोक AIवर एका दिवसातून 2 इमेज तुम्ही तयार करू शकता. तर मित्रांनो, नक्कीच असा या ॲपचा फायदा घ्या, फ्रीमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावर करू शकता. बघा, ही अशी इमेज इथे तयार झालेली आहे इथे आणि तुम्ही नक्कीच या ॲपद्वारे एक दिवसातून 2 इमेज तुम्ही तयार करू शकता. 2पेक्षा जास्त इमेज तुम्हाला तयार करता येत नाही.
कारण की याच्यामध्ये सुद्धा इथे जे अपडेटेड व्हर्जन आहे घ्यायसाठी पैसे द्यावे लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ज्या इमेज आहेत तुम्ही तयार करा आणि आनंद घ्या. कार्टून इमेज तयार बरं का, हे कार्टून इमेजसारख्या तयार म्हणजे जे आपल्याला कॉमिक्समध्ये दाखवतात कार्टून किंवा कार्टून जे हे असतात शो असतात त्यामध्ये दाखवतात. विद्यार्थी जास्त आपले विद्यार्थी मुले जास्त पाहतात कार्टून आणि अशा प्रकारे ह्या कार्टून इमेज आपल्या ओरिजिनल इमेजच्या कार्टून इमेज इथे तयार होतात. तर मित्रांनो, नक्की छानसा असा व्हिडिओ आहे आणि प्रत्येकाला या ट्रेंडमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपली एक तरी इमेज आपल्याला तयार करून दाखवायची आहे. तर मित्रांनो, या पद्धतीचा वापर करा आणि आपल्या ज्या कार्टून इमेज आहे त्या सोप्या पद्धतीने तयार करा. धन्यवाद.